हाय गाईज, स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये. तर आत्ताच आम्ही जस्ट आवरून ब्रेकफास्ट करण्यासाठी आलो होतो. ब्रेकफास्टमध्ये छोले भटुरे, फ्रूट्स आणि उपमा. कशी टेस्ट ब्रेकफास्टची? केलीच नाही. बरं, केल्यानंतर विचारतो मी तुला. तर आम्ही बसलोय आता पूलवर, मस्त रिलॅक्स करतोय. एकदम निवांत आणि खूप भारी वाटतंय. कसं वाटतंय मग पूलमध्ये बस इथं रिलॅक्स झाल्यानंतर? खूप भारी वाटतंय. काय खाती? कशी टेस्ट? छान आहे. सर्दी झाली ना तुला? तुझी सर्दी झाली या पंचावसूकने. आज गोव्यामधली ही लास्ट नाईट आहे. आज गोव्यामधली आपण उद्या दुपारी वंदे भारतने घरी जातोय. कसं वाटतंय? आज लास्ट नाईट आहे आपली गोव्याच्या ह्या हॉटेलमधले. लास्ट नाईटचा लास्ट डिनर करतोय आपण आज गोव्यामध्ये. काय वाटतंय? अजून थांबायला पाहिजे की जाऊ जाय? थांबायचं का मग अजून? 2 दिवस खूप एन्जॉय केला. 3 दिवस ना. कधी मंडेला आलोय ना. मंडे, ट्युजडे, आज वेनसडे आणि उद्या थर्सडेला घरी जातोय. मग थांबायचं अजून 2 दिवस एक्सटेंड करायचे. बस घरी जायचं. घरची आठवण येते. कोणाची? मी असताना घरच्यांची आठवण येते. मग नाही थांबायचं, उद्या जायचं. तू म्हणले थांब तरी जायचंय. उद्या वंदे भारतचं बुकिंग आहे आपलं. परत घरी लग्न पण आहे. त्यासाठी आपल्या लग्नासाठी घरी पोहोचायचंय. त्यामुळे उद्या निघू. आमचा आज गोव्याचा लास्ट डे आहे. तर सकाळचा ब्रेकफास्ट करून आमचा 11 वाजता चेकआउट आहे. आम्ही 11 वाजता इथून निघू. इथून मडगाव रेल्वे स्टेशन, तिथून वंदे भारतनी मुंबई. तर त्या ब्रेकफास्टमध्ये आलू पराठा, फ्रूट्स, सांबर, चटणी, इडली आणि लोणचं. तर आम्ही टेस्ट घेऊन बघतोय, तुम्हाला पण सांगतोय. आता वाजले 12 आणि आम्ही आता चेकआउट केला आहे. आणि आमची ट्रेन 2:30 वाजता आहे. तर आम्ही इथं पूलवर, वेळ होता तर चिल करतोय. तर हॉटेलबद्दल तुम्हाला रिव्ह्यू सांगतो. खरंच बेस्ट हॉटेल भेटलं होतं मला. मी सर्च वगैरे करून हे हॉटेल चॉईस केलं. त्याचं नाव आहे द वूड साईड इन. तुम्ही जर कधी साऊथ गोव्याला जर आले तर मडगाव रेल्वे स्टेशनपासून 10-15 मिनिटाच्या अंतरावर आहे फक्त हे हॉटेल. खरंच खूप मस्त हॉटेल आहे. तुम्ही जर कधी आले तर या हॉटेलमध्ये तुम्ही खरंच स्टे करू शकता. त्यांचं रेस्टॉरंट पण आहे. तिथं व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण भेटतं. म्हणजे बाहेर जेवणासाठी बाहेर जाण्याची गरज नाही.
रायडिंग. बाय बाय. आम्ही पोहोचलोय आता मडगाव रेल्वे स्टेशन. जड आहे का मग? कसं वाटतंय पहिली वंदे भारतची जर्नी? एक्साइटमेंट वाटते की नाही फर्स्ट वंदे भारत जर्नीची? आता पहिली येताना फ्लाईट जर्नी झाली, आता जाताना वंदे भारत. ट्रेन कोणती भारी वाटते बाय? आपल्या शेजारी ही आणि ही. कोणतीच बसायचं? हिच्यातच बसायचं? हिच्यात नाही का? हिच्यात नाही बसायचं? ती भंगार आहे का? ट्रेन मुंबईवरून आली आहे, त्याची साफसफाई चालू आहे, त्याच्यामुळे डोअर अजून बंदच आहे. डोअर उघडल्यानंतर मग बसू, मग मध्ये जाऊन विचारतो तुला कसं वाटतं. तर आम्ही बसलोय वंदे भारत मध्ये. वंदे भारत मध्ये खूप भारी वाटतंय पहिल्यांदा. इट्स ब्रेकफास्ट टाइम. भारत एक्सप्रेस मध्ये स्टेशनवर चढणाऱ्या सर्व प्रवाशांचे स्वागत करते. वंदे भारतच्या डिनर मध्ये दही, चपाती, बटाट्याची भाजी, पनीर, दाल आणि राईस. आम्हाला भेटली वंदे भारत ट्रेन मध्ये आईस्क्रीम, तर आम्ही खातोय आईस्क्रीम. तर हा आहे आपला ई कूप. डोअर ओपन केल्यानंतर ही आहे एंट्री. हा एक लोअर बेड आणि हा आहे अप्पर बेड. अप्पर बेडला जाण्यासाठी पायऱ्या, 2 ब्लँकेट, बेडशीट, 2 उशा. याच्यात पण एक बेडशीट आहे, आम्ही एक बाहेर काढलं, एक बाकी आहे. इथं मिरर. काही कंप्लेंट जर असेल तर नंबर पण दिलाय कॉल करण्यासाठी. आणि फोटो पण लावला इथे.